सर्व शोकाकुल बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, आपण पाहिलं इथं वेगवेगळ्या संस्थाचे, शासनाचे, वेगवेगळ्या पक्षाचे सर्व प्रतिनिधी पक्षाच्या भिंती वगैरे जे आहे बाजूला सारून त्यांनी दादांना आदरांजली अर्पण केली, श्रद्धांजली अर्पण केली आणि त्यावेळेला दादांनी केलेल्या चांगल्या कामाचं गुणगान त्यांनी केलं. आता जे सांगितलं आमच्या झिरवळ साहेबांनी, मी 3-4 महिन्यानंतर पहिल्यांदाच त्या कॅबिनेट मिटिंगला जायचं ठरलं आणि प्री कॅबिनेट असते म्हणजे राष्ट्रवादी पक्षाचे मंत्री, तिथे 2-3 तास, नंतर कॅबिनेटमध्ये 2-3 तास, नंतर सीएमना भेटायचं होतं. तर अर्धा दिवस आम्ही बरोबर. आणि दुसऱ्या दिवशी मी वर्तमानपत्र वाचत असताना समीर धावत आला ना, म्हणे दादाच्या विमानाला अपघात झाला. म्हणजे दादा कुठे आहेत? ते म्हणे त्यांना इस्पितळात नेलेलं आहे, जखमी झाले. ताबडतोब म्हटलं चला निघायचं. तितक्यात तो परत आला आणि सांगितलं दादा गेले. विश्वासच बसत नाही. आता आमचे अनेक सहकारी जे आहेत मंत्र्यांनी सुद्धा सांगितलं. अजूनही तिथे गेल्यानंतर असं वाटतं की दादा इथे असतील, तिथे असतील, तिथे. अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. देशामध्ये हे विमानाचे आणि हेलिकॉप्टरचे अनेक अपघात झाले. माधवराव शिंदे गेले, ते रेड्डी गेले, बालयोगी गेले. पण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा भयानक अपघात आणि एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये मला तरी माझ्या 60 वर्षाच्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये 60 वर्ष झाली असते, पहिल्यांदाच मला हे मी अनुभवतोय की एवढा मोठा अपघात झाले. त्यातून वाचले सुद्धा. प्रत्यक्ष सीएम साहेब जे आपले फडणवीस, त्यांचं हेलिकॉप्टर सुद्धा कोसळलं होतं. पृथ्वीराज बाबा हेलिकॉप्टरच्या बाहेर फेकले गेले होते. माझ्या बाबतीमध्ये सुद्धा असे काही प्रसंग झाले. परंतु पूर्णपणे जे आहेत व्यवस्थित बाहेर आहे. आणि आज आम्ही पाहतो आहोत, मी स्वतः तिथे तर आम्ही सगळे गेलोच होतो, पण मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेल्यानंतर मला कळेच ना की हे विमान इकडे आलं कसं काय. टेबल टॉप आहे आणि खाली जवळजवळ 50, 60, 70 फूट खाली. नंतर जेव्हा मी परत आम्ही सगळे पार्थला वगैरे भेटलो तेव्हा त्यांच्याकडे ती एक काय म्हणतात ते म्हणजे CCTVचं कव्हरेज होतं आणि त्याच्यामध्ये ते विमान एक गिरटी घालून गेल्यानंतर दुसऱ्या गिरटी घालत असताना सरळ असलेले विमान हे अचानक असं त्याने पलटी मारल्यासारखं दिसत आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे काही क्षणामध्ये जे आहे होत्याचं नव्हतं होत आहे. चौकशी होईल. मी काही त्यातला तज्ज्ञ नाही, पण अनेकांशी जेव्हा बोलतो तेव्हा कुठेतरी काहीतरी गडबड झालेली इंजिनामध्ये किंवा त्या रडारमध्ये. आणखीन काय असू शकतं? आपण तर ठीक आहे, चौकशी आता होईल, त्याची माहिती सुद्धा येईल, पण ही सोन्यासारखी माणसं गेली ती कशी काय येतील आता परत? दादांचं जर जीवन जर पाहिलं, असे काही आयुष्य असतात की आयुष्यभर फक्त त्रास भोगावा लागतो. त्यांच्या लहानपणीच वडिलांचं छत्र त्यांचं गेलं आणि पवार साहेबांच्या देखरेखीखाली ते मोठे झाले. आपण म्हणतो ना त्यांचं अचूक वेळी येणं, काम करणं वगैरे, या अनेक गोष्टींचा ठेवा जो आहे हा निश्चितच पवार साहेबांच्या माध्यमातून त्यांच्याकडे आला.
कन्स्ट्रक्टिव्ह काम कसं करावं, लोकांचं काम कसं करावं, कसं बोलावं, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, इतरांचे प्रश्न असतील. अहो खो खो, कबड्डी, अमुक तमुक सगळ्या ठिकाणी दादांचं जे आहे काम व्यवस्थित होतं. दरारा होताच. एखाद्या ऑफिसला जर सांगितलं ऑफिसरला तर नाही म्हणण्याची हिंमत नव्हती. त्या कडक दरारा होता. सकाळपासून काम करणं ते आमच्यासारख्यांना तर शक्य नाही, फार पूर्वी कदाचित करत असो. 6 वाजता आणि 7 वाजता मीटिंगला सकाळी किती अडचणीचं. पण दादा हजर. लहान लहान गोष्टी, साफ स्वच्छता, हे पुस्तक असं म्हणजे असंच टेबलवर पाहिजे, थोडं सुद्धा वाकडं नको. एखादा कचरा पडला स्वतःच उचलणार. स्वच्छता, थोडा सगळ्या गोष्टीचं बारकाईनं काम करणार. एक अनेक गोष्टी ज्या आहेत त्या दादापासून शिकता येते. तसं मी 91 मध्ये सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात होतो, महसूल मंत्री. आणि मला वाटतं 2 वर्षानंतर पवार साहेब आले 93ला. मी हाऊसिंग मिनिस्टर झालो त्यावेळेला. अशोक चव्हाण आणि दादा मंत्रिमंडळात आले. तेव्हापासून आम्ही एकत्रित आहोत, एकत्रित काम करतो आहोत. पक्ष, मग तो काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी असेल, अनेक अडचणीतून गेले, परंतु आम्ही परत खंबीरपणे एकमेकाला धीर देत आम्ही उभे राहिलो, मागे नाही हटलो. मध्यंतरी असेच काही प्रश्न निर्माण झाले आणि मला असं वाटलं की शासनाची भूमिका जी आहे ती नरमायची आहे, ती बरोबर नाही, काहीतरी बोललं पाहिजे. मी सरळ दादाच्या घरी राजीनामा पाठवून दिला. शिंदे त्यावेळेला मुख्यमंत्री आणि मी निघालो माझ्या एका मीटिंगला. दादा ताबडतोब शिंदेकडे गेले, मुख्यमंत्री होते, आणि तिथून फोन की आपण फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन काम करतो आहोत. तुम्हाला ह्या लोकशाहीमध्ये तुमचे विचार मांडण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे, तुम्ही ते मांडा, पण राजीनाम्याची गोष्ट कशाला करायची. राजीनाम्याबद्दल अजिबात बोलायचं नाही, दोघांनी मला. आणि मगाशी त्यांनी सांगितलं आमच्या सहकार्यांनी तेच होतं की ठीक आहे आम्ही बीजेपी बरोबर येतो आहोत, पण आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जाणारे माणसं आहोत. आणि शेवटपर्यंत जे आहे कुठेही ट्रॅक चुकला नाही. ज्या ज्या वेळेला प्रसंग उभे राहिले मंत्रिमंडळात, राजकारणात, त्यावेळा फुले शाहू आंबेडकरांच्याच मार्गाने जाण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. आता ह्या दादांबद्दल किती बोलावं हे तुम्हाला कल्पना आहे की एक वेळेला फक्त 36 कोटी रुपये वार्षिक प्लॅन होता आपला. हे दादा जे आहेत ना, ते ज्या वेळेला आले फायनान्सला, अहो सगळ्या महाराष्ट्रात सगळ्यात मोठा प्लॅन नाशिकचा झाला. आदिवासींनी हा जो जनरल प्लॅन मिळून सगळ्यात मोठा, पुण्यापेक्षा मोठा झाला. नाशिकवर त्यांचं प्रेम होतं, नाशिकच्या कार्यकर्त्यांवर त्यांचं प्रेम होतं, अनेक गोष्टीवर प्रेम होतं. किती आपण जरी बोललो तरी व्यर्थ आहे. पण ते गेल्यानंतरच्या ज्या आहेत त्या काही गोष्टी ज्या आहेत त्या खरोखर कधी कधी मनाला दुःख देणाऱ्या आहे. आम्हाला जे योग्य वाटलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना, आम्ही ते केलं. सगळ्यांनी एकत्रित बसून आम्ही केलं. सुनेत्राताईंना विचारण्यात आलं, त्यांच्याशी आमच्या घरी गेलो, त्यांच्या घरी गेलो आम्ही. त्यांची मुलं, त्यांची संमती घेतल्यानंतर चौथ्या दिवशी जो आहे एकमताने, आमच्या पुढे दुसरं कुठलंही नाव नव्हतं, फक्त CLP म्हणजे सगळ्या आमदारांचं एकमत पाहिजे होतं. ते एकमत तर झालंच होतं. मुख्यमंत्र्यांना सांगायला लोक, राज्यपाल तिकडे अंबाला, तिथून मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोललेलं होतं. आणि अशा वेळेला जे आहे आम्ही निर्णय पार्टीचा झाला
सुनेत्राताईंचं त्या ठिकाणी आम्ही उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. उगीच काही लोक जे नाराज होतात, लवकर झाला, अमौक झाला, तमौक झाला. आमचं म्हणणं असं आहे, आम्ही लवकर झाला का उशीर झाला त्यापेक्षा आम्ही जो निर्णय घेतला तो योग्य आहे की नाही ते सांगा. त्याला कोणाचा विरोध आहे? पण या मग बाकीच्या आणखीन चर्चा, आणि त्या तुम्ही चर्चा करता त्यावेळेला तुम्हाला वाटत नाही का की आपण लवकर करतो ह्या चर्चा? माझं सगळ्या जे काही चर्चा करताय सगळे सामाजिक राजकीय नेते आहेत त्यांना हात जोडून विनंती आहे की आपण कारण नसताना जे आहे, ठीक आहे अजून वेळ आहे ना चर्चा करायला, खूप वेळ. पक्षाचे जे आहे उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्राताई बसलेले आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली होतील ना चर्चा. पण म्हणून आताच टीका टिप्पणी करणं हे योग्य होणार नाही. आणि आम्ही सगळ्यांना सांगू इच्छितो, दादांच्याच मार्गाने जाण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहील. फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गानेच जाण्याचा आमचा प्रयत्न राहील. आम्ही कुठेही जरी असलो तरी दादांनी जे लाईन आम्हाला दाखवून दिलेली आहे, जो मार्ग आम्हाला दाखवून दिलेला आहे, तो मार्ग आम्ही सोडणार नाही. आणि मला एवढंच सांगायचं आहे की ज्या वेळेला एखादी एवढी मोठी व्यक्ती, तर म्हणजे महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण असतील, वसंतराव नाईक असतील, मुंडे साहेब असतील, अशी अनेक मंडळी आहेत. स्वतः पवार साहेबांनी कितीतरी चांगलं काम केलं. अगदी त्यांच्या पंक्तीत जाऊन बसणारे ते दादा, प्रत्येकाच्या कामाची शैली वेगळी असेल पण प्रत्येकाने आपल्या कामाचा ठसा जो आहे या राज्यावर उमटवलेला आहे. दादांचा सुद्धा ठसा हा एक वसंतदादा होते, आता हे दुसरे अजित दादा कायम तुमच्या आमच्या स्मरणात राहिल्याशिवाय राहणार नाही. त्यांची उणीव भरून काढणं केवळ अशक्य आहे, परंतु तुम्ही आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांच्या मनातला जो विकास होता, शेतकऱ्यांपासून तर साध्या गोरगरिबांपर्यंत, त्या विकासाचे निर्णय घेऊन त्यावर काम करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करूया. आणि तो प्रयत्न आपण जर केला तर तीच खरी दादांना श्रद्धांजली अर्पण केल्यासारखं होईल. आणि माझी खात्री आहे की आपण सगळे दादांना हृदयात ठेवून आपलं काम तर थांबणार नाही, शो मस्ट गो ऑन. आपल्याला काम करायलाच पाहिजे. दादांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न जे आहे आपण निश्चित पूर्ण करू. मी माझ्या कुटुंबियाच्या वतीनं, पक्षाच्या वतीनं, राज्य मंत्रिमंडळाच्या वतीनं सुद्धा दादांना इथे श्रद्धांजली अर्पण करतो. माझी विनंती राहील सगळ्यांना की ज्यांना म्हणून, कारण सूर्यास्ताच्या आतमध्ये आपल्याला तिकडे जायला पाहिजे रामकुंडावर, तर ज्यांना पुष्पांजली अर्पण करायचे त्यांनी या बाजूने यावं, पुष्पांजली अर्पण करून आणि असं जावं. आणि म्हणजे लवकर सगळं काही काम होईल. 1 मिनिटासाठी मला असं वाटतं की सगळ्यांनी जे आहे आपण श्रद्धांजलीसाठी उभे राहूया. सर्वांनी 1 मिनिट स्तब्ध उभं राहून दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करायची आहे. शांती शांती शांती.